महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी के नए प्रदेश अध्यक्ष पद के लिए पार्टी के वरिष्ठ नेता व वर्तमान कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चौहान ने अपना नामांकन दाखिल किया। इस बात की जानकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दी। वैसे तो मंगलवार शाम नए प्रदेश अध्यक्ष के नाम का औपचारिक ऐलान होगा, लेकिन अब ये तय माना जा रहा है कि रविंद्र चौहान ही भाजपा के नए प्रदेश अध्यक्ष होंगे। भाजपा नेता रविंद्र चौहान डोंबिवली विधानसभा क्षेत्र से 4 बार विधायक रह चुके हैं और पिछली महायुति सरकार में मंत्री भी थे। उन्हें मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का विश्वसनीय और करीबी माना जाता है। आज सन्मान्य केंद्रीय निरीक्षक केंद्रीय मंत्री किरणजी रिजिजू हे निवडणूक निरीक्षक म्हणून या ठिकाणी आले आणि त्यांच्या समोर आम्ही आमचे सहकारी श्री रवी चव्हाण जे यापूर्वी प्रदेशाचे महामंत्री देखील राहिलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत, ज्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली, नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, 4 वेळा आमदार झाले, राज्यमंत्री आणि मंत्री असा एक मोठा प्रवास करत यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष म्हणून त्यांचं नामांकन आम्ही दाखल केलं आहे। मागच्या काळामध्ये सन्माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचं अध्यक्षपद निभावलं आणि दीर्घ प्रवास करत चांगल्या प्रकारे संघटना बांधली। त्याचं प्रत्यंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर संघटनात्मक निवडणूक होतपर्यंत त्यांच्या समवेत श्री रवीजी चव्हाण यांना कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली होती। आता आज आम्ही फॉर्म भरलेले आहेत, त्या संदर्भात आता पुढची कारवाई जे आमचे निरीक्षक आले आहेत ते या संदर्भातली घोषणा वगैरे करतील। आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी रवीजींचा फॉर्म भरलेला आहे, अन्य कोणाचा आलाय का याची आम्हाला कल्पना नाही आहे। त्याच्यामुळे माननीय किरणजी या संदर्भातली माहिती देतील। उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे, उद्या संध्याकाळी 5 वाजता या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे। पण आम्हाला अतिशय आनंद आहे की रवींद्र चव्हाण यांच्यासारखा आमचा एक सहकारी हा महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षाच्या भूमिकेत येण्याकरता आता सज्ज झालेला आहे आणि आमच्या संपूर्ण पक्षाने त्यांना पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे।